तर मित्रांनो दमदार पाऊस पडलाय. असा कालपासून पाऊस पडतो आणि भारजाखाडीला पूर आलाय आणि आम्ही निघालोय नऱ्या आणि आम्ही निघालोय चिंचघर. पूर्ण कसा पुराचा पूर आलाय ते बघायला चाललोय आणि चिंचघर पासून तर आंबोलीपर्यंत आपण शिवपर्यंत जाणार. हे भारजाखाडीचा पूर पलीकडची दिसतो आहे ती कवडवल आणि जबरदस्त पूर आलाय. पूर्ण खलाटी डुबले त्याच्यामध्ये. चला आता पुढे. हे बघा रोडवरती किती चिखल आहे. म्हणजे हा रात्री उलटला होता. पूर्ण असं चिखल आलंय. हा इकडे असा चिखल आलाय. ही आमची नदी होती म्हणजे पर्या हा रात्री उलटला होता. म्हणजे रात्री किती पाऊस पडला होता याचा तुम्ही अंदाज घ्या. ह्या साईडला बघा पूर्ण असं चिखल आहे. चिंचघरला काय नजारा असेल तर बघूया. कारण का तुफान असा पूर आलाय. भरपूर नदी वसुटून वाहते. दुतर्फा पाणी आहे आणि आता चिंचघरला जाऊन बघूया काय ब्रिजवरती आहे. ब्रिजच्या वरून पाणी असेल की काय हे आता बघायचं आपल्याला. भरपूर पाणी होईल. त्याच्या पण वरती होईल तिथं खड्ड्यात गेल्यावरती. तर मंडळी बघू शकता आम्ही आता आलोय फायनली ब्रिजवरती आणि चिंचघरचा ब्रिज तुडुंब भरून वाहते. वरून ब्रिजच्या वरून पाणी आता शैलेशला तिकडे सोडले. पूर्ण नजारा ब्रिजवरचा ह्या साईडला इकडे आणि तुडुंब दोन साईडला पूर आलाय. त्या साईडला आमचा संपर्क सुटलाय. तिकडे दापोली असेल आणि इकडे हा मंडणगड. शैलेशला सोडायला नाऱ्या तिकडे. मला वाटतं पर्यापेक्षा पूर कमी झालाय. कारण का बघू शकता ज्यावेळेस अगोदर रात्री पूर असेल इथं बघू शकता ह्या साईडला असा इथून एवढा इथून असा जात होता. असा इथून असा. पण आता एवढा तिथे खाली झालाय. म्हणजे भरपूर रात्री पूर होता आणि तुडुंब अशी दुतर्फा आपली भाज्या नदी वाहते. मित्रांनो बोलत होते पाऊस नाही. पाऊस आला तर मोठा हौरच काढून टाकला. आमच्याकडे असा पाऊस पडत होता ना सलग 7 ते 8 दिवस पाऊस पडला आणि असा अक्षरशः शेवटी पूरच आडला. हा बघा तुम्हाला तर नजारा दाखवतो पूर्ण ब्रिज वरचा. ब्रिजच्या वरून पाणी जातोय असा पूर्ण नजारा दाखवतो बघा. हे समोरचा हा दिसतोय ना हा पोर्शन हा ब्रिजचा पोर्शन आहे हा इथे. आणि हा ब्रिजच्या वरून पाणी इथून असा ब्रिज लागला असा इथपर्यंत ब्रिज आहे आणि त्याच्या वरून पाणी आहे. मित्र बघू शकता तुम्ही इथे बघा. हा इथे भारजा नदीचा पाणी मी इथे आणि हा इकडे भारजा नदीचा पाणी आणि असा समोर असा ब्रिजवरून जाणारा पाणी. इकडे अशी शेती आहे या साईडला. पूर्ण शेती पूर्ण पाण्याखाली गेले. नाऱ्याला सोडून आपल्या शैलेशला तरी ढोपरा पाणी झालं तिथं. ढोपरा पाणी जरा क्रॉस करायला आपण जावळ्याकडे. आता चिंचघरचा ब्रिज बघितला. चिंचघरच्या पुलाला आलो. पुलावरती वरून पाणी जातोय आणि आता जावळ्याकडे जाऊया. जावळ्याकडची काय परिस्थिती आहे ती बघूया. दिसते मांदिवलीची खलाटी आहे आणि इकडे वरची पनवेली बोदवाडीची खलाटी. समोर दिसते मांदिवली मोला. ह्या खाली पूर्ण शेती आहे. शेती पाण्याखाली गेले आणि सलग कालपासून पाण्याखाली शेती आहे आणि ही भारजाखाडी. त्या साईडला दापोली असेल या साईडला मंडणगड असेल पण संपर्क तुटला तुम्हाला दिसतोय. आता आलो आम्ही गवल्यावरून जो नजारा बघायला मिळतो ना तिथून आलोय. कारण मग टेपरीवरून जो खाली भारजा नदीचा व्ह्यू मिळतो ना जबरदस्त व्ह्यू मिळतो. तिथं आले वरून बघूया कशी नदी दिसते. ते भारजा नदीचा जो पूर आलाय तो कसा दिसतो तो बघूया. हा समोर दिसत आहे तो पूर्ण हा दिसतो ना तो कवडोली गाव आहे आणि इकडे भारजाखाडी हा दिसतो. एवढा दिसतो हा फक्त नदीचा पात्र आहे आणि इथून जो इथून दिसतो ते तिथपर्यंत पूर्ण शेती आहे. ही अशी पूर्ण शेती अशी इथपर्यंत मोठी शेती पाण्याखाली आहे आपली आणि समोर कवडोली गाव. असा काय नजारा आहे आपल्या भारजाखाडीचा पूर आल्यानंतर. आता आपण जाऊया पुढे. तो नजारा काय आपल्या पाहायला मिळतोय. आपण पुढे जाऊया. आंबोलीकडे जो आपण आलोय आंबोलीच्या बायांचा तिथे आणि तिथून दिसतो गाव. पूर्ण गाव पण दिसतो आणि खलाटी पण दिसतो. पूर्ण पाणी तिथेच आहे तो बघू शकतो. बघा ह्या साईडला पूर्ण दिसतो तो आंबोलीचा गाव आणि समोर दिसतो तो आंबोलीचं मंदिर आहे या साईडला. आणि इकडून बघा ह्या साईडला इथे पाणी टच झालंय आणि शेतकरी लोक बघा अजून तिकडे आहेत. बघा इथे यांचं आव्हान राहिलं. आव्हान घेऊन चाललेत बघा. मूड आहेत त्यांच्या शेतामध्ये. पाठीमागे आता मीच बोललो ना पाठीमागे मूठ आहेत. मूठ म्हणजे भात असतात खंडोला तो आहे आणि तो हवराच्या पाण्यामध्ये.
आणि ते शेतकरी काढण्याचा प्रयत्न करतात. खूप कष्ट असतात. आपण बोलत नाही शक्य खूप सोपं आहे, पण खूप कष्ट असतात शेतकऱ्यासाठी. त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. एवढ्या हवराचा पाणी असून तो शेतकरी आपले मूठ वाचवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, एवढ्या हवराच्या पाण्यामध्ये ते मूठ वाचवतात. म्हणजे भात खणलेला असतो ना, तो वाचवण्यात. तिथं मांडल घालून ठेवली होती, पण आता घेऊन जाऊ शकतात. ही समोर दिसते ते विहीर आहे. विहिरीमध्ये पाणी नाही गेलं आहे. ही आहे आंबोलीच्या खलाटीची नजारा आणि दशा. कारण पूर्ण शेती आहे ह्या साईडला, पूर्ण अशी ह्या साईडला अशी इकडे शेती आहे. ती पण पूर्ण पाण्याखाली. बघा, आम्ही या साईडला उद्याला आम्ही प्लांटेशन करणार आहोत. पण काय माहिती, पाणी असलं तर करू शकत नाही. पूर्ण पाण्याखाली जमीन आहे. आम्हाला जी झाडं लावायची होती उद्या, पण ती काय माहिती आता लागतील काय सांगू शकत नाही. कारण का जर पुराचा पाणी असला, ॲक्च्युली आमच्याकडं ते परदेशी पाहुणे येणार आहेत, त्यांच्याकडून आम्ही लावून घेणार आहोत. त्यासाठी ही जागा निवडली होती. तर ते धरण खाली कोसळले. पावसाळ्याच्या ठिकाणी एक रिस्की असतं, कारण का धरण असलं त्या ठिकाणी थांबू नये. कारण का असे धरण कोसळण्याची दाट शक्यता असते. म्हणून जेणेकरून ज्या ठिकाणी धरण असेल तिथून लवकरच निघून जायचा प्रत्येकाने प्रयत्न करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. पाठ्यावरती काय अहूर आहे ते बघूया. आणि खूप खतरनाक असं रात्री वादळ सुद्धा सुटलं होतं. रात्री एवढं वादळ होतं ना, हा घराचा पूर्ण छपराच उडवलाय. त्या साईडला म्हटलं होतं बघा, ह्या साईडला पलटी मारलं नाही ना. पलटी मारलं त्या हे हुक होतं त्याच्या पण काय तर होलपास पास ते पण काढलं त्याच्यापासून, उडवून टाकलं सगळं. त्यातून उडवलं ना. मग ते सगळे रात्री कितीच्या अंदाज? 10 नाही मग 8च्या सुमारास. म्हणजे आम्ही 7:30ला डबा घेऊन गेला ना. हा 8 वाजता 8 पावणे 8ला घरी आलो तर हा पकायचा पाऊस आला. हा हा मोठा पाऊस. मोठा पाऊस 7:30ला पाऊसने वारा सुटला. हा त्याच्यात ते झाला. अरे बापरे. बघा, जो वादळ येतो ना कोकणामध्ये, असे वादळ सुद्धा येतात. कारण का 3 जूनचा वादळ त्यानंतर आम्ही खूप घाबरतो, कारण का त्याच्यानंतर अशी घटना घडतात. हा बघा, पूर्ण पत्रा खाली पडला. मंडळी मागं बघितलं असेल, वादळामुळे जे एकाच घराची छप्पर उडालंय. किती सदादादा आणि तुकाराम दादा यांच्या घराचं छप्पर उडालं. खूप खतरनाक. आताच नवीनच घर बांधलं होतं यावरती, पण एवढा भयानक वारा होता त्याच्यामुळं त्याच्या वाऱ्याच्या समोर छप्पर पण टिकणं अशक्य होतं. कारण खूप तुफानी वारा येतो. 3 जूनपासून जे वादळ झालं 3 जूनला, त्या दिवसापासून जे वादळ सुरुवात झालं, वारं यायची सुरुवात झाली. खूप मोठे वारे येतात. खूप भीती वाटत असते. आणि बघू शकता, आता आलो मी पाठ्यावरती, आणि आता सुद्धा पाठ्यावरती तुफान नजारा आहे हवराचा. हा बघा, हा आहे पाट्यावरचा हौर. तर मंडळी, निसर्ग जेवढा चांगला आहे तेवढा कोप सुद्धा आहे निसर्गाचा. हा सगळं लक्षात घेतलं पाहिजे. कारण का गेले कालच्यापासून आजपर्यंत पूर्ण ह्या साईडला शेती आहे, ती सुद्धा पाण्याखाली आहे. जर अशीच पाण्याखाली राहिली ती कुजण्याची शक्यता असते. हवराचा व्हिडिओ कसा वाटला? आपण चिंचगडला चिंचवड, आंबोलीत गेलो, आंबोली शेवटी आता पाट्यावरती आलो. आणि एक दुःखद घटना घडली, म्हणजे पत्र सुद्धा उडालं आपल्या गावच्या एका माणसाचं. तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला करा. पुन्हा एकदा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.